पैशाअभावी मुलीवर उपचार न करता आल्याने तिचा मृत्यू झाला। यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सोय गावात बापलेकीच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान नातेवाईकांनी मुलीच्या वडिलांचा मृतदेह नगरपंचायतीसमोर तसाच ठेवला। नगरपंचायतीत ते कामाला होते, त्यांना निलंबित केल्यानं त्यांच्यावर अशी वेळ ओढावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की सोयगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सोयगाव नगरपंचायतमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना 3 महिन्यापूर्वी निलंबित केलं होतं। कोणती सूचना न देता दीपक राऊत यांच्यावर कारवाई झाली होती। त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आले होते। त्यातच मृत दीपक राऊत यांच्या 19 वर्षीय मुलीवर पैशाअभावी उपचार न झाल्याने काल मृत्यू झाला। मुलीचा पैशाअभावी मृत्यू झाल्याने आणि योग्य वेळी उपचारासाठी पैसा उपलब्ध करू न शकल्याने दीपक राऊत यांना धक्का बसला। शेवटी मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री 2 वाजता गळफास घेऊन घरात आत्महत्या केली। कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचे प्रेत नगरपंचायत समोर आणून ठेवले। जोपर्यंत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही आणि संबंधित नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत दीपक राऊत यांचा मृतदेह उचलणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। नगरपंचायतचे कुठलेही कर्मचारी अधिकारी जर लवकर हजर नाही झाले तर नगरपंचायत समोरच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। काही तासातच बापलेकीच्या एका पाठोपाठ मृत्यूने तालुका हळहळलाय।